नेक्स्ट इज कोव्हॅलेंट बॉन्ड. तर अर्लियर आपण डिस्कस केला आहे की कार्बन जो आहे तो इलेक्ट्रॉनची कुठली शेअरिंग ॲक्च्युअल ॲक्सेप्ट करत नाही आणि लॉस करत नाही, तर तो इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतो. अँड दॅट्स वाय कार्बन कंपाऊंड्समध्ये आपल्याला मेजरली कोव्हॅलेंट बॉन्ड दिसून येतील. केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय शेअरिंग ऑफ टू इलेक्ट्रॉन्स. आता कोव्हॅलेंट बॉन्ड हा अशा पद्धतीचा केमिकल बॉन्ड आहे की ज्याचं फॉर्मेशन हे दोन इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग न होतं. रिप्रेझेंटेड बाय इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता आपण पुढे पाहणार आहोत की जेव्हा आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड जे आहे तर यांना रिप्रेझेंट करायचं असतं, अशा वेळेस आपण जी मेथड यूज करतो किंवा जे स्ट्रक्चर आपण यूज करतो तर ते स्ट्रक्चर आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता या इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते आपण समजून घेऊ. फर्स्ट, यामध्ये जे सर्कल आहे हे ॲटॉमिक सिम्बॉल या ठिकाणी रिप्रेझेंट करते. जसं की सपोज मी दोन या ठिकाणी हायड्रोजनचे ॲटम घेतो. आता एक लक्षात ठेवायचं यामध्ये आपल्याला फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे किंवा व्हॅलेन्स शेल जी आहे अर्थातच आउटरमोस्ट सेल तिला आपल्याला रिप्रेझेंट करायचं असतं. आणि हायड्रोजन मध्ये एकच असल्यामुळे तिथं काही इश्यू नाहीये. सो आता हे जे मी सर्कल ड्रॉन केले तर ऍक्च्युअल यांनी काय रिप्रेझेंट केलेलं आहे, ॲटॉमिक सिम्बॉल रिप्रेझेंट केलेला आहे. त्यानंतर यामध्ये जे डॉट किंवा क्रॉस असतील तर हे इंडिकेट करतील व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला. सपोज मी इथे एक इलेक्ट्रॉन शो करतो आणि इथे पण एक इलेक्ट्रॉन शो करतो. आता इथं जे आहे ते न्यूक्लियस असणार ना, हे लक्षात घ्यायला कन्फ्युज होऊ नका. हे न्यूक्लियस असेल ना. सो न्यूक्लियस व्यतिरिक्त या ठिकाणी हे जे दोन दिसतात हे काय आहे, इलेक्ट्रॉन्स आहेत. सो या इलेक्ट्रॉन्सला मी क्रॉसने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. ओके. सो डॉट किंवा क्रॉस जे आहे तर ऍक्च्युअल हे काय इंडिकेट करतील, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि सांगितल्याप्रमाणे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे कुठं प्रेझेंट असतात, कोणत्याही ॲटमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये. देन सर्कल क्रॉसिंग इच अदर जे आहे तर हा शो करतो कोव्हॅलेंट बॉन्ड. जसं की हे दोन हायड्रोजनचे ॲटम्स आहेत आणि याच्यामध्ये मी हे दोन ओव्हरलॅपिंग सर्कल काढले. तर ही जी ओव्हरलॅपिंग सर्कल्स आहेत, सर्कल क्रॉसिंग इच अदर, तर ॲक्च्युअल हा रिप्रेझेंट करतो आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके. सो सर्कलची जी ओव्हरलॅपिंग झालेली आहे तर ती ओव्हरलॅपिंग शो करत आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. देन डॉट क्रॉस इन ओव्हरलॅपिंग रिजन रिप्रेझेंट द शेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे हा जो ओव्हरलॅपिंग रिजन आहे या रिजन मध्ये हा पहिला इलेक्ट्रॉन आणि हा दुसरा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हे जे दोन इलेक्ट्रॉन ऍक्च्युअल शेअर्ड केले गेले होते तर हे जे शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत तर हे ऍक्च्युअल डॉट आणि क्रॉस आहे. आणि हे मी कोणत्या रिजन मध्ये रिप्रेझेंट केलेले आहे, ओव्हरलॅपिंग रिजन. कारण हा जो रिजन आहे, ओके, दोन सर्कलने एकमेकांना जे क्रॉस केलेला हा पूर्ण रिजन जो आहे हा आहे ओव्हरलॅपिंग रिजन. आणि ओव्हरलॅपिंग रिजन मध्ये प्रेझेंट असणारे डॉट किंवा जे क्रॉस आहे तर हे रिप्रेझेंट करतात शेअर्ड इलेक्ट्रॉन्सला. सो हे असतील शेअर्ड इलेक्ट्रॉन. सो चार गोष्टी महत्वाच्या आहेत. जे केवळ सर्कल होता तर हा जो सर्कल आहे त्यांना रिप्रेझेंट केलं ॲटॉमिक सिम्बॉल. त्यानंतर जे सर्कलच्या आतमध्ये जे डॉट किंवा क्रॉस होते, ओके, हे असतील किंवा हे असतील, तर ऍक्च्युअली यांनी काय रिप्रेझेंट केलं, फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे अर्थातच आउटरमोस्ट सेल मध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन. त्यानंतर जे सर्कल एकमेकांना क्रॉस करत होते, जसं की तुम्ही क्रॉसिंग दाखवली होती, तर ही क्रॉसिंग काय रिप्रेझेंट करते, इट रिप्रेझेंट द कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि हे जे ओव्हरलॅपिंग रिजन मध्ये जे डॉट किंवा क्रॉस प्रेझेंट आहे तर हे आहे शेअर्ड इलेक्ट्रॉन. कारण ज्या शेअर्ड इलेक्ट्रॉन्सने ऍक्च्युअल कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन केलेलं आहे त्याला आपण ओव्हरलॅपिंग रिजन मध्ये शो केलेलं आहे. आता ही जी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे तिचं एक वैशिष्ट्य आहे की ऑल्सो ड्रॉन विदाउट शोइंग द सर्कल. म्हणजे सर्कल शो न करता सुद्धा आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. जसं की H पहिल्या हायड्रोजनचा हा
आणि दुसऱ्या हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन. सो हे जे स्ट्रक्चर मी इथं काढलेलं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲटॉमिक सिम्बॉल रिप्रेझेंट करण्यासाठी मी सर्कलचा वापर केला नाही. डायरेक्ट जे शेड इलेक्ट्रॉन्स आहेत त्या शेड इलेक्ट्रॉनची पेअर ही दोन हायड्रोजनच्या सिम्बॉलच्या मध्ये लिहून मी या पद्धतीनं सुद्धा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरला रिप्रेझेंट करू शकतो. वन पेअर ऑफ शेड इलेक्ट्रॉन कॉन्स्टिट्यूएंट वन कोव्हॅलेंट बॉन्ड. आता इथे हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये जर पाहिलं आपण तर शेड इलेक्ट्रॉनची एकच पेअर आहे आणि एकच पेअर आहे अर्थातच यामध्ये जी कोव्हॅलेंट बॉन्ड आहे या कोव्हॅलेंट बॉन्डची संख्या किती आहे 1. लक्षात घ्या शेड इलेक्ट्रॉन 2 आहे. शेड इलेक्ट्रॉनची पेअर 1 आहे आणि शेड इलेक्ट्रॉनची एक पेअर ही एकाच कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन करत असते. कोव्हॅलेंट बॉन्ड इज also represented by small line joining the symbols of two atoms. आणि दोन ॲटमच्या सिम्बॉलला जर आपण स्मॉल लाईनने जर जॉईन केलं तर त्या लाईनच्या साहाय्याने सुद्धा आपण कोव्हॅलेंट बॉन्डला रिप्रेझेंट करू शकतो. जसं की इथे हायड्रोजन त्याने तयार केलेला कोव्हॅलेंट बॉन्ड आणि हायड्रोजन. तर यामध्ये आपण एक लाईन काढलेली आहे. ही लाईन ऍक्च्युअल काय रिप्रेझेंट करेल कोव्हॅलेंट बॉन्ड जो की शेड इलेक्ट्रॉनच्या एका पेअर पासून तयार झालेला आहे. आणि अशा पद्धतीच्या लाईन स्ट्रक्चरला स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा आपण म्हणत असतो जे की आपल्याला या चॅप्टर मध्ये पुढे यूज करायचं आहे. सो अशा पद्धतीनं जे आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असेल स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल अर्थातच लाईन स्ट्रक्चर तर या साहाय्याने आपण कोव्हॅलेंट बॉन्डला रिप्रेझेंट करू शकतो. आता एक्झाम्पल तर आपण हायड्रोजन संदर्भात पाहिलं. आता आपण ऑक्सिजन संदर्भात समजून घेऊ. ऑक्सिजन ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,6, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे 6 आणि व्हॅलेन्सी आहे 2. आता व्हॅलेन्सी 2 आहे अर्थातच व्हॅलेन्सी 2 असताना ऑक्सिजन मॉलिक्यूलचं फॉर्मेशन कसं होतं हे आपण समजून घेऊ. आता लक्षात घ्या मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं आपण स्टेप बाय स्टेप करू. पहिलं काय आपल्याला ॲटॉमिक सिम्बॉल सर्कलने रिप्रेझेंट करायचं. मात्र हे सर्कल काय शो करेल आउटर मोस्ट सेल रिप्रेझेंट करेल. आता ऑक्सिजन मध्ये 2 कक्षा जरी असतील तर पहिल्या कक्षेतले इलेक्ट्रॉन आपल्याला रिप्रेझेंट करायचे नाही. सो हा पहिला सर्कल ऑक्सिजनच्या ॲटमचा आणि ही त्याची आउटर मोस्ट सेल. आपल्याला माहिती आहे आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 6. सो 1 2 3 4 5 6 6 इलेक्ट्रॉन दाखवले आपण. त्यानंतर आणखीन एक ऑक्सिजन घेऊ. त्याच्यामध्ये सुद्धा किती इलेक्ट्रॉन असतील 6 इलेक्ट्रॉन असतील. ओके. आता हा एक ऑक्सिजनचा ॲटम आणि हा ऑक्सिजनचा एक ॲटम यांची काय होणार ओव्हरलॅपिंग होणार. आता ही ओव्हरलॅपिंग जी आहे तर ही आपण काय करू जी सेकंड मेथड आपली होती विदाउट सर्कल त्याच्या साहाय्याने रिप्रेझेंट करू जे की तुम्हाला बेटर समजेल. पण पहिला ऑक्सिजन जो आहे त्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे 6. सो 1 2 3 4 5 6 प्लस दुसरा ऑक्सिजन आहे त्याच्या एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या आपण जी आहे ती 6 ने दाखवली. त्यानंतर आता जेव्हा ही ओव्हरलॅपिंग होते तर लक्षात ठेवायचं की ओव्हरलॅपिंग मध्ये पहिल्या ऑक्सिजनचे सुद्धा 2 आणि दुसऱ्या ऑक्सिजनचे सुद्धा 2 म्हणजे हा एक आणि हा एक म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये किती बॉन्ड तयार व्हायले 2 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते. सो ऑक्सिजन जो आहे पहिला वाला इथे आपण शो करू आणि त्यानंतर इथे आता एक लक्षात ठेवायचं आहे की इथे जरी मी 6 आणि 6 12 इलेक्ट्रॉन दाखवले असतील मात्र हे सर्वचे सर्व शेअर्ड इलेक्ट्रॉन्स नाही. कारण ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी फक्त 2-2 इलेक्ट्रॉनची गरज आहे त्यांना. म्हणजे याचा अर्थ जेव्हा पहिला ऑक्सिजन जो आहे पहिला ऑक्सिजन आपण सर्कल मध्ये काढू. आता पहा पहिला ऑक्सिजन मध्ये हे 6 आणि 2 8 हे झाले. त्यानंतर दुसरा ऑक्सिजन जो आहे तो या ठिकाणी ड्रॉ करू
दुसऱ्या सर्कलमध्ये 2 आणि 4 6 आणि 2 आणि 2 4 आणि 4 8 म्हणजे दोघांचं ऑक्टेट या ठिकाणी कंप्लीट व्हायला म्हणजे ते दोन्हीचे दोन्ही काय करायले निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करायले आणि दॅट्स वाय या ठिकाणी जे ओव्हरलॅपिंग रिजन आहे तर या रिजन मध्ये जर पाहिलं आपण की ही एक पेअर आणि ही दुसरी पेअर म्हणजे शेअर इलेक्ट्रॉनची किती पेअर आहे फक्त 2 पेअर्स आहेत अर्थातच या ठिकाणी 2 बॉन्ड ठेवणार आणि सो ऑक्सिजन जो आहे हे आपण लाईन स्ट्रक्चर फॉर्म्युलाच्या साइन जर शो केलं तर हे या ठिकाणी डबल बॉन्डचं फॉर्मेशन होतं वाटल्यास तुम्ही ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड टाकून हे जे त्याची जी रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स आहेत आता यांना म्हणायचं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कारण हे शेड पेअर आहेत का नाही ज्यांनी बॉन्ड तयार केलं त्यांना म्हणायचं शेड पेअर इलेक्ट्रॉन्स आणि ज्यांनी बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतला नाही त्यांना म्हणायचं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स तो हे लोन पेअर आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये दाखवावे लागतील हे जे स्ट्रक्चर आहे ते आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मात्र लाईन स्ट्रक्चर मध्ये जे आहे सरळ सरळ जर आपण डबल बॉन्ड शो केला तरी काही हरकत नाही सेम पद्धतीनं नायट्रोजनचा जर आपण विचार केला तर नायट्रोजन ॲटॉमिक नंबर आहे 7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या आहे 5 देन व्हॅलेन्सी आहे 3 आता व्हॅलेन्सी 3 जर असेल तर सरळ जर आपण काय करू नायट्रोजनचे जे बॉन्ड फॉर्मेशन आहे याच्यामध्ये किती घेऊ आपण 3 इलेक्ट्रॉन घेऊ आणि व्हॅलिडिटी 2 तर वाटल्यास ते 2 आपण अनदर साईडला दाखवू आता हे जे शेड पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत तर हे या ठिकाणी काय करतील त्याच्या 3 पेअर्स असतील आणि दॅट्स वाय जेव्हाही आपण नायट्रोजन मॉलिक्यूलला रिप्रेझेंट करतो लाईन स्ट्रक्चर फॉर्म्युलानं तर अशा वेळेस नायट्रोजन मध्ये आपण ट्रिपल बॉन्ड या ठिकाणी रिप्रेझेंट करत असतो सेम पद्धतीनं CH4 मध्ये जर पाहिलं आपण तर ॲज यू नो की कार्बनचे 4 आणि हायड्रोजनचे 4 असे किती या ठिकाणी 4 कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन आपल्याला मिथेन मॉलिक्युल्स मध्ये दिसून येईल आता हे जरी स्ट्रक्चर इथं आहे ना तर एक लक्षात घ्या पुन्हा एकदा पॉईंट सांगतो की कार्बन या ठिकाणी जो आहे तर कार्बनची कोणती कक्षा या ठिकाणी भाग गेली फक्त आउटर मोस्ट सेल ओके तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे तेच फक्त या ठिकाणी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेत आहे सिमिलरली क्लोरीन मध्ये जर पाहिलं आपण तर पहा क्लोरीनचा संदर्भ जर पाहिला आपण तर ॲटॉमिक नंबर आहे 17 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 7 आणि व्हॅलेन्सी आहे 1 सो क्लोरीन जे आहे ओके आणि अनदर क्लोरीन ओके झाले 7 आणि या ठिकाणी जे शेड इलेक्ट्रॉनची आहे ती एकच पेअर आहे बाकीच्या लोन पेअर असतील आणि सो क्लोरीन मॉलिक्यूलला जर रिप्रेझेंट करायचं असेल आपल्याला तर अशा पद्धतीने आपण लाईन स्ट्रक्चरनं रिप्रेझेंट करत असतो सेम पद्धतीनं ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे दॅट्स वाय 2 हायड्रोजन लागतील कारण हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 असते अमोनियामध्ये जर पाहिलं आपण आत्ताच पाहिलं नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे ती व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायची म्हणजे त्याच्यामध्ये शेड इलेक्ट्रॉनची संख्या 3 आहे आणि हायड्रोजनमध्ये 1च असते दॅट्स वाय जसं की हा नायट्रोजन तर नायट्रोजनमध्ये किती आहे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत ओके तर पैकी एका हायड्रोजन सोबत 1 त्यानंतर दुसऱ्या हायड्रोजन सोबत 1 तिसऱ्या हायड्रोजन सोबत 1 इलेक्ट्रॉन त्यांना या ठिकाणी शेअर केला म्हणजे आता इथे आम्ही उरलेली जी लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे त्याची 1 पेअर त्याच्या शिल्लक राहते म्हणजे पहा शेड पेअर किती झाल्या 1 2 आणि 3 बरोबर आहे 3 शेड पेअर झाल्या म्हणजे नायट्रोजनचे 3 इलेक्ट्रॉन हे शेड इलेक्ट्रॉन्स होते आणि हे जे एक जोडी आहे 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ही जी आहे ती लोन पेअर आहे ती बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेत नाही सो अशा पद्धतीनं ते आहे कोव्हॅलेंट बॉन्डचं आपण फॉर्मेशन पाहिलं त्यामध्ये आपण दोन्ही मेथड डिस्कस केल्या पहिली होती इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि दुसरा आहे लाईन स्ट्रक्चर ज्याला की आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणतो ओके